आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सरकारनं फसवणूक केली, मग 70 वर्षातला कोणताही सरकार असो, शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांच्याच मुळे होते। आपल्या लोकांना ताकदीने आंदोलन उभं करायचे आणि ते यशाच्या जवळ आलं आपल्यात फूट पडायची। परंतु यावेळेस मराठ्यांनी इतक्या ताकदीने एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही। काही झालं तरी मराठी आता मागे हटायला तयार। प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा हित आणि आपले लेकरं कशी मोठी होतील यासाठी सगळ्यांनी अट्टास घेतला। आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला तशीच ठेवावी लागणार। पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू, हे आरक्षण मिळवायचं। आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय। या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार यात काही शंका नाही। देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।